येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता करण्यात येणार आहे। तसेच 22 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। या सोहळ्यास मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले। राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे। सुमारे 4.5 एकर जागेत 21 कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचं काम सुरू आहे। या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 11 कोटी रुपयांचा निधी विकास कामांचे लोकार्पण 26 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता करण्यात येणार आहे। या शिवसृष्टी प्रकल्पाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 फूट उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्ठित पुतळा, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे भित्तिचित्रे व शिल्प, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल हॉल, किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेले मुख्य प्रवेशद्वार, सुरेख गार्डन आणि नयनरम्य कारंजे यांसह विविध कामांचा समावेश आहे। या प्रकल्पात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे आगमन होणार आहे। या ठिकाणाहून पुतळ्याचं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर विंचूर, हनुमाननगर, भरवस, फाटा, देशमाने, जळगाव, नेऊर, यरणगाव, अंगणगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता अंगणगाव ते शिवसृष्टी येथे भव्य मिरवणूक काढण्यात येऊन शिवसृष्टी प्रकल्पात या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। या सोहळ्यास मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असं आवाहन वसंत पवार यांनी केलं। या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसंच या तालुक्याचे आमदार आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पातून साकार होत असलेल्या भव्य दिव्य असे ह्या शिवसृष्टीचं लवकरच लोकार्पण होणार आहे। या ठिकाणी राजस्थानवरनं विविध प्रकारचे दगड आणून ते घडवून ही शिवसृष्टीचं साकार होत आहे। साधारणतः 20 ते 22 कोटी रुपये खर्च करून ही भव्य दिव्य अशी महाराष्ट्रात नव्हे कुठेही नसलेली अशी शिवसृष्टी इथं साकार होत आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीत रायगडावर महाराजांचा सिंहासनावर भव्य दिव्य असा पुतळा आहे त्याच पद्धतीचा पुतळा इथं बसवण्यात येणार आहे। साधारणतः 22 तारखेला शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं आगमन होणार आहे। ह्या बोकडदाऱ्यापासून याची सुरुवात होणार आहे। बोकडदारा झालं, विंचूर झालं, मध्ये भरवस फाटा झालं, देशमाने, जळगाव, नेऊर ह्या मार्गे ह्या पुतळ्याचं अंगणगाव येथे आगमन होणार आहे। रस्त्यात ठिकठिकाणी लोक यांचे स्वागत करणार असून त्याचप्रमाणे अंगणगाव इथून भव्य दिव्य अशी मिरवणूक निघून तिथं शिवसृष्टीवर महाराजांच्या पुतळ्याचं आगमन होणार आहे। मी या तालुक्यातील तमाम शिवप्रेमींना विनंती करतो का 22 तारखेला ह्या सोहळ्यासाठी महाराजांच्या स्वागतासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे। त्याचप्रमाणे साधारणतः 26 तारखेला ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असे ह्या शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी सुद्धा तालुक्यातील जनतेने, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। खरं तर ह्या शिवसृष्टी उभी राहत असताना आदरणीय माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांची पण भूमिका फार महत्त्वाची। ते ह्या ठिकाणी येऊन प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत लक्ष देऊन कशी शिवसृष्टी चांगली कशी होईल, याची चांगली निर्मिती कशी होईल आणि एक वेगळा प्रयोग कसा केला जाईल यासाठी सतत प्रयत्न करत असतात। ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते याच्यापर्यंत कार्यकालापर्यंत ज्या सरदारांनी महाराजांना साथ दिलेली त्या सरदारांचे इथं न्यूमरस पुतळे लावले जाणार आहे आणि त्यांनी काय कार्य केलेले त्याचं पण त्या ठिकाणी लिखाण केलं जाणार आहे। असं भव्य दिव्य शिवसृष्टीचं लोकार्पण होणार आहे। तरी आपण सगळ्यांनी त्या 22 तारखेच्या मिरवणुकीसाठी व 26 तारखेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सगळ्या शिवप्रेमींनी, तालुक्यातील सगळ्या जनतेने उपस्थित राहावे हीच विनंती करतो।